सुसुराट वाढू लागला होता तेव्हा वृंदावन जायचं असं गोकुळ वत्सने ठरवलं. तेथील शुद्ध हवा, वटवृक्ष, पशु पक्षी, ताड गवत यामुळे वृंदावन असे कृष्णाला संकर ते रमले होते. रोज गुरांना चरावर नेण्यास त्यांचा दिनक्रम सुरू झाला. वृंदावनात गुरांना चावण्यास सोडत श्रीकृष्ण आपल्या सेवकांना खेळ खेळत असे. मुरलीच्या सुरावर गरबा यामध्ये सर्व रमून जात असे. एके दिवशी काल्या डोहाजवळ पठारावर चेंडू फळीचा रंगात आला होता. वाजू लागला. भगवंत शांत नवला फरकायला लागला. सुंदर अशा वाद्याच्या जोडीला या ठिकाणी प्रवेश होणार आहे. बाल विकास पालखी नृत्य पथक पाडगाव कुंभारवाडी तालुका संगमेश्वर. सर्वात पुढे येतो ते भागवत धर्माची भगवी पताका डौलाला फडकवणारा हा निशाणवाला. त्याच्या पाठोपाठ झांजवाला. त्यानंतर दोन ढोल या संघाचा अनुभव ताशा वादक आणि त्याच्या पाठोपाठ पुन्हा दोन ढोल. गणपती बाप्पाच्या संवत्सरामध्ये गणपती बाप्पाला पहिली आराधना झाली. हरपुरी गावच्या ग्रामदैवत आकार वाकोबा इस्लामी माता यांना नमस्कार झाला आहे. आणि या ठिकाणी पालखी नाचवण्याचा प्रयत्न केला जाणार. दोघांमध्ये ताळमेळ असायला पाहिजे. अतिशय सुंदर. आणि हा कलाकार बघा पालखीमध्ये तुम्हाला आवडतील त्या क्षणाला टाळ्या वाजवायला अजिबात माझ्या पुढे बघू बघा. पुन्हा एकदा दुसरी वेळ पालखी जवळ येतोय. एका पाठोपाठ दोघे जण अतिशय सुंदर. वाक्य चालू असताना कार्यक्रम संपल्यानंतर मी फक्त त्यांना म्हटलं कार्यक्रम खूप चांगला करताय तर तुमचं ढोल कुठेतरी कमी पाहिजे. आज इथे स्पर्धेला येताना चारीच्या चारी ढोल नवीन घेऊन आले. याला कलाकार म्हणायचं की जी गाडी कमी पडते ती कमी करायला नको. त्यांनी लगेच हा ढोल बदलले आणि
संघाला सादर केले आणि आता मात्र ढोल ताशाचा गजर सुरू झाला 20 मिनिटाची वेळ या संघाला दिलेली आहे त्या 20 मिनिटांमध्ये वेगवेगळ्या नृत्याच्या चाली वेगवेगळ्या वाद्याच्या चाली या ठिकाणी आपल्यासमोर सादर केल्या जाणार आहेत त्याचबरोबर आमचे स्नेही सन्माननीय नितीनजी भोसले साहेब जगन्नाथजी कदम अध्यक्ष आणि इतर व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर आपल्या सर्वांचे आयोजकांच्या वतीला आभार व्यक्त करतो की आपण सर्वजणांच्या वेळेमध्ये या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिला आणि इथं जमलेल्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचे आभार तर मानावे तितके थोडे आहेत कारण कार्यक्रम किती मोठा असू द्या जर त्या कार्यक्रमाला प्रेक्षक नसतील तर त्या कार्यक्रमाला मजा राहत नाही या ठिकाणी एक वेगळी चाल सादर केली जाते 2 कलाकारांच्या खात्यावर चालते 2 कलाकार उभे होते आणि 4 कलाकार आले खाली 2 कलाकार त्याच्यावर 1 कलाकार त्याच्यावर तिसरा कलाकाराला एंट्री काढते अतिशय सुंदर प्रयत्न या ठिकाणी पाडगाव संघाकडून शेवटच्या टप्प्यामध्ये पाडगावकरांचा हा परफॉर्मन्स आलाय गतिमान होता भाषा गतिमान निशाणवाला गतिमान झाडवाला गतिमान सदैव आणि सूर्यवाला गतिमान शेवटचे मिनिट लास्ट मिनिट सुंदर सुधारणा या ठिकाणी सादर होते एक कामाला अतिशय जबरदस्त ओहो खाली 2 कलाकार त्याच्यावर 1 कलाकार त्याच्यावर तिसरा कलाकाराला एंट्री काढते अतिशय सुंदर प्रयत्न या ठिकाणी पाडगाव संघाकडून निश्चितच निशाणवाला आणि झांगवाला हे 2 अवधी कलाकार झांगवाला छोटा कलाकार आहे छोटा पॅट बडा धमाका आणि तिकडे निशाणवाला आपापल्या तरीला सुंदर असं मनोरंजन करतोय आणि हा एकटा कलाकार डोक्यावर चालतोय इंग्रजाच्या मधूनच स्कूलची परात आणली जाते परातीच्या काठावर उभा राहिलाय बघूया परात फिरवली जाणार का प्रयत्न तर निश्चित आहे अतिशय सुंदर निश्चित चांगला प्रयत्न या वेळेला पुन्हा एकदा आता कलाकार बदलतोय पुन्हा पालखी दुसऱ्या कलाकाराच्या डोक्यावर गेली जाते आणि हा एक जबरदस्त नक्कीचा कलाकार ढोपरावर बसतोय आणि ढोपरावर बसेल पालखी फिरवण्याचा प्रयत्न आहे जसा बसला तसा उठला